तिथे आहे ना मधून शिवाजी महाराज की जय भवानी। आज आपले पुणेकर रवींद्र धंगेकर, काँग्रेसचं मी म्हणणार नाही कारण ते मूळ शिवसेनेचे होते आणि त्यांनी आज धनुष्यबाण उचललाय, भगवा हातात धरलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं देखील मी स्वागत करतो। खरं म्हणजे रवींद्र धंगेकर हे पुण्यामध्ये एक लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते कामाने त्यांची ओळख निर्माण केली त्यांनी। मी पोटनिवडणुकीमध्ये तिकडे होतो पण सगळी फौज लागली, आणि खऱ्या अर्थाने तेव्हा ऐकलं मी, म्हणजे कार्यकर्त्यांच्या रूपाने कसं काम करायचं। मी देखील एक कार्यकर्ता ते मुख्यमंत्री झालो आणि रवींद्र धंगेकर हे देखील त्या भागामध्ये नगरसेवक मला वाटतं 25 वर्ष होते, त्यातले शिवसेनेचे 10 वर्ष नगरसेवक होते। शिवसेनेचं महापालिका त्यांनी नेतृत्व केलं आणि सर्वसामान्य माणसाला मदत कशी करायची, अगदी बाईकवर बसून कोणाला प्लंबर पाहिजे, कुणाला गॅस रिपेअरवाला पाहिजे, कुणाला पाण्याचं कनेक्शन पाहिजे, मध्ये आवाज काय होतो रे, असा कार्यकर्ता इथं काम करताना सगळी तुमची माहिती आम्हाला मिळाली। त्यावेळेस तो आपल्याला माहित आहे की ती पोटनिवडणूक गाजली, पण एवढं सगळं करून पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकसेवक काय असतो हे दाखवलं। आणि आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला, आता लोकांना कळेल हु इज धंगेकर। बरोबर ना? थोडं कसं ते दुसरा पक्षाचं होता काँग्रेस, तो जरा वेगळ्या टाईपचं, हे कार्यकर्त्याचा पक्ष आहे।